तर नमस्कार मित्रांनो, YM मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी कमेंट केलं होतं की सर आम्हाला स्मार्ट कार्ड म्हणजेच बांधकाम कामगार नोंदणी केलं तर जे आपल्याला स्मार्ट कार्ड भेटतं ते डाउनलोड करता येते का, आणि जर नोंदणी केलं तर ते स्मार्ट कार्ड आपल्याला किती दिवसांनी भेटतं. ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्या अगोदर सध्या जास्त प्रश्न विचारले जाणारे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच कोणत्या बांधकाम कामगारांना मिळतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये कधी मिळणार आहे. मित्रांनो, कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगण्याचं आहे. त्या अगोदर तुम्ही हा GR संपूर्ण पहा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती समजून येईल. तर ह्या GRमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे, कोणत्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच मिळणार आहेत आणि ही योजना किती दिवसापर्यंत चालू असणार आहे, आणि त्यानंतर जे काय नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांना हे गृहोपयोगी संच मिळणार आहे का, आणि किंवा ज्यांनी काही नवीन नोंदणी केलेली आहे अशा पण बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच मिळणार आहे का. नंतर कोणकोणते बांधकाम कामगार या गृहोपयोगी संचाचा लाभ घेऊ शकतात ह्याची सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. आणि त्यानंतर हे संपूर्ण GR पाहिल्यानंतर आपण सांगणार आहोत की तुम्हाला स्मार्ट कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येते का, आणि जर डाउनलोड नसेल करता येत तर तुम्हाला नंतर कोणता पर्याय आहे, तर संपूर्ण पोस्टाने येते का, कोणकोणते जे तुमचे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्हाला हे GR तुम्हाला संपूर्ण समजल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपण ही GRची संपूर्ण माहिती घेऊयात. स्टेप माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमच्या लक्षात येणार आहे कोणकोणत्या बांधकाम कामगारांना जे आहे ते गृहोपयोगी संच मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यासाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा हा GR आहे. मित्रांनो, हा GR आहे 18 जानेवारी 2021चा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, आपल्याला हा GR संपूर्ण समजून घेऊयात, म्हणजे जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारांना सगळं समजून येणार आहे. भरपूर जण कमेंट करतात, सर आम्हाला गृहोपयोगी संच भेटेल का, म्हणजे त्यांची नोंदणी नसते किंवा रिन्यूअल केलं नसते. भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी जे आहे ती तुम्हाला संपूर्ण जे आहे ते समजून येणार आहे. तर या ठिकाणी आपण प्रस्ताव बघूयात. तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे प्रस्तावामध्ये की इमारत व इतर बांधकाम कामगार व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगार संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतरित ठिकाणी ज्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयी समस्या, भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते. त्यानंतर जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या लाईनमध्ये आपण बघूयात. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला आहे. तर सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम ज्यांची नोंदणी सक्रिय आहे अशा कामगारांच्या गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितला जो आहे तो प्रस्ताव. तर शासन निर्णय काय पाहूयात. शासन निर्णयामध्ये जे आहे ते निर्णय तुम्हाला या ठिकाणी जे गृहोपयोगी भेटणार आहे अशा शासन निर्णयासह भेटणार आहे. तर या ठिकाणी वरच्या साईडला पहा, तुम्ही पाहू शकतात व इतर, ते आपण पहिल्यांदा संपूर्ण माहिती घेऊयात. या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहोपयोगी वस्तू संच वितरणाच्या करण्याच्या योजनेस शासनाची मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ज्याची मंजुरी भेटलेली आहे गृहोपयोगी संचासाठी. त्यानंतर पहा ह्यामध्ये योजनेसाठी अटी नियम काय आहेत, ह्या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते बघूयात. तर खाली आपल्याला अटी आणि नियम दिलेले आहेत, या ठिकाणी आपण बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे काही नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेसाठी लाभार्थी राहणार आहे. आता हे तुम्हाला एक पॉईंट लक्षात घ्या. पहिला पॉईंट असा आहे की ज्या लाभार्थीची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत आहे आणि नंतर बांधकाम कामगार त्यांची नोंदणी सक्रिय आहे अशा लाभार्थ्यांना ही योजना भेटणार आहे. तर ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यांची नोंदणी सक्रिय आहे मग अशा बांधकाम कामगारांना मिळणार आहेत. अर्थ असा आहे की जर तुम्ही नोंदणी करून तुमचं जर रिन्युअलसाठी पेंडिंग असेल किंवा इनॲक्टिवेट असेल, सक्रिय नसेल तुमची नोंदणी, अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
तुमची नोंदणी सक्रिय करणं गरजेचं आहे. तुमचं नूतनीकरण करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ह्या योजनेमध्ये लाभ घेतला जाईल. जे काही गृहोपयोगी संच लाभ आहे त्याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुम्ही नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल केल्यानंतर. तुमचं जर नूतनीकरण केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाभ भेटणार नाही आहे. आता आपण खालचा पॉईंट बघूयात. खालच्या पॉईंटमध्ये असं दिलेलं आहे की जे काही नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी मयुबाईक सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी आणि यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच प्रिंट येतील. तर तुम्हाला जो विहित अर्ज जो दिलेला आहे तो अर्ज मागणी अर्ज असतो. तो मागणी अर्ज तुम्हाला प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यालयाला द्यावा लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे तुम्ही भरून दिल्यानंतर तुम्हाला गृहोपयोगी संच जे आहे ते दिले जाणार आहेत. आता त्यानंतर दुसरा पॉईंट, जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त त्यांच्याकडे सरकारी कामगार अधिकारी त्यानंतर योजनेचे समन्वय अधिकारी जे काय अधिकारी आहेत ते या ठिकाणी जे आहे ते नोडल अधिकारी राहतील. तर गृहोपयोगी वस्तू संचामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला भेटतात ते भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा, ताट आहेत 4 नग, वाट्या आहेत 8 नग, पाण्याचे ग्लास जे आहेत ते 4 नग आहेत, पातेले झाकणासह आहेत 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, म्हणजे तुम्हाला 3 पातेले झाकणासह भेटणार आहेत. त्यानंतर ते लहान मोठे असू शकतात. आणि त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग आहे 2 लिटरचा तो 1 नग, मसाला डब्बा 7 भागामध्ये 1 नग, डब्बा झाकणासह 14 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 नग. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 3 डब्बे, एक 14 इंचीचा, एक 16 इंचीचा, एक 18 इंचीचा, अशा प्रकारे तुम्हाला 3 डब्बे झाकणासह भेटणार आहेत. तर त्यानंतर पहा, परात मिळणार आहे 1 नग. त्यानंतर प्रेशर कुकर जे आहे ते 5 लिटरमध्ये स्टेनलेस स्टीलचं असणार आहे ती 1 नग भेटणार आहे. कढई असणार आहे स्टीलची ती 1 नग भेटणार. आणि शेवटी स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वरगळ्यासह अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे जे आहेत ते गृहोपयोगी वस्तू संचामधील जे आहेत ते वस्तू तुम्हाला घेताना चेक करून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला वस्तूंच्या गृहोपयोगी संचामध्ये असायला हव्यात. तर तुम्हाला एकूण 30 वस्तू भेटणार आहेत आणि 17 प्रकारच्या असणार आहेत. त्यानंतर पहा, ह्यामध्ये तुमचं जे गृहोपयोगी संच भेटणार आहे कोणकोणत्या कामगारांना भेटणार आहे हे संपूर्ण तुम्हाला नंतर कामगाराच्या देतेवेळी तुम्हाला काय काय लागणार आहे पहा. या ठिकाणी पॉईंट तुम्ही पाहू शकतात. जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांचं या ठिकाणी 10 नंबर पॉईंट पहा. गृहोपयोगी वस्तू संच वितरण करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांची छायाचित्र काढणे. त्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने त्यांचे बोटाचे ठसे घेणे अनिवार्य आहे. तुमची ज्या ठिकाणी तुम्हाला गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे त्या ठिकाणी तुमचं छायाचित्र घेतलं जाईल. त्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने तुमचे बोटाचे ठसे जे आहेत त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. त्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच जे आहे ते वितरणाचे शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येतील. त्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कारवाई मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला गृहोपयोगी संच भेटणार आहे. तुम्हाला अशी प्रोसेस असणार आहे. तर तुम्हाला आता सर्वात मोठा प्रश्न राहिला आपला जो म्हणजे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येते का किंवा पोस्टाने येते का. हे दोन्ही नसेल तर तुम्हाला कोणता पर्याय आहे बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड घेण्यासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की किती दिवसानंतर तुम्हाला हे बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड भेटतं. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की स्मार्ट कार्ड जे आहे ते तुम्हाला नोंदणी केल्यानंतर एक 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला भेटून जाते. नोंदणी तुमची मंजूर झाल्यानंतर तुम्ही म्हणता मी आज फॉर्म भरला की लगेच आम्हाला 8 दिवसानंतर आम्हाला जे आहे ते स्मार्ट कार्ड भेटून जाईल. पण तसं नाही. तुमची नोंदणी झाल्यानंतर ते किती दिवसानंतर मंजूर होत आहे ते नोंदणी मंजूर झाल्यानंतरचा आपला प्रश्न राहिला. नोंदणी मंजूर झाल्यानंतर जे आहे ते तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर मिळून जाईल. फॉर्म भरल्यानंतर म्हणत नाही. नोंदणी जी आहे ते मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटून जाईल. पण ते तुम्हाला पोस्टाने येणार नाही. पुन्हा आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकार्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून डाउनलोड नाही करता येणार. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कार्यालयातून तुमच्या जिथं तुम्ही नोंदणी केली त्या ठिकाणी येईल.
अन्यथा तुम्हाला स्वतःहून तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र इमारत वितरण बांधकाम कामगार मंडळाचं जे कार्यालय आहे ते ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतः आणावं लागेल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येत नाही, पोस्टाने पण येत नाही, सध्या तरी येत नाही आहे. पुढं आणखीन काय ठेवतं त्याचं काय सांगता येत नाही. पण सध्या आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत 2024मध्ये ऑगस्टमध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत, ऑगस्ट 2024मध्ये. तर त्यामध्ये सध्या तरी हा जी सुविधा आहे ती पोस्टाने स्मार्ट कार्ड येण्याची नाही आहे. पुढं काय होत आहे तुम्ही कधीतरी व्हिडिओ पाहत असाल त्यावेळी जर सुविधा सुरू झाली तर काय सांगता येत नाही. तर मित्रांनो आता तरी काही नाही आहे. तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड कधी भेटतं आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला गृहोपयोगी संच भेटतो का, आणि तुमचं नोंदणी रिन्युअल नाही केली तर तुम्हाला गृहोपयोगी संच भेटेल का नाही भेटणार, ह्यामध्ये GRमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती सांगितलेलं आहे. ज्यांनी काय ठिकाणी नोंदणी रिन्युअल केलेली आहे किंवा ज्यांची नोंदणी सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांना हे गृहोपयोगी संच भेटणार आहे. मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती समजली असेल. आणखीन पण तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओ थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन बांधकाम कामगाराच्या योजनांची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पायास मिळत असते. तर मित्रांनो भेटत अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.